नमस्कार. प्रकल्प तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स. चला कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करूया. आवश्यक असल्यास व्हिडिओला विराम देणे शक्य आहे. अभ्यासाधीन संस्थेच्या प्रत्येक पॅरामीटरचा तुम्ही तपशीलवार अभ्यास करू शकता. आता आपण संस्थेचे वर्तमान निर्देशक पाहू. सेल्क्युइटी इंक, टिकर CELC. हे पुनरावलोकन माहिती वापरून तयार केले आहे. ऑगस्ट 01, 2025. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी सेल्क्युइटी इंक उपवर्गातील आहे. कॅन्सर ॲनालिसिस 12 कंपन्या तुलनेमध्ये भाग घेत आहेत. आम्ही या व्हिडिओच्या शेवटी घेतलेल्या निर्णयांचे पुनरावलोकन करू. कंपनीचा एकूण निकाल खालीलप्रमाणे आहे. उणे 10 पैकी 8.5 गुण. उपवर्गासाठी सरासरी स्कोअर आहे. उणे 2.6 गुण. जर तुम्ही संपूर्ण बाजाराच्या चौकटीत अगदी व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर आपण पाहू शकतो की संपूर्ण शेअर बाजाराचा सरासरी निकाल 1.8 गुण आहे. उणे रेटिंग विरुद्ध कंपनीसाठी 8.5 गुण. सेल्क्युइटी इंक कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या हालचालीची तुलना करणे. सेल्क्युइटी इंक आणि उपश्रेणी शेअर्स. आम्ही 12 महिन्यांपेक्षा जास्त समभाग पाहू शकतो. सेल्क्युइटी इंक 118.2% बदल दर्शविला. 34.6% उपश्रेणीतील किमतीतील बदलांच्या विरोधात आहेत. कंपनीचे बाजार भांडवल सेल्क्युइटी इंक $1.52 अब्ज इतकी आहे. $11 अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह. कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे $0.08 अब्ज आहे. उपश्रेणीचे पुस्तक भांडवल $5 अब्ज आहे. मार्केट आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना करून आपण खालील गोष्टी पाहू शकतो. शेअर सेल्क्युइटी इंक स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशनचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये 14.291% आहे. पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन 1.698% आहे. बाजारातील संस्थेच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब -1 पॉइंट. विश्लेषणाखाली असलेल्या कंपनीवर $0.95 अब्ज कर्ज आहे. कंपनीच्या भांडवलाच्या 114% भांडवली रक्कम बुक करण्यासाठी आर्थिक दायित्वे. कंपनीच्या आर्थिक दायित्वांचे मूल्यांकन खराब -1 पॉइंट. कंपनीचे बाजारभाव ते नफा गुणोत्तर 0 आहे. उपवर्ग 0 मध्ये सरासरी. उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्याचे त्याच्या नफा निर्देशकांचे मूल्यांकन खूप वाईट. उणे 2 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा उणे $127 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांची फॉरवर्ड कमाई अज्ञात आहे. उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन खराब -1 पॉइंट. कंपनीचे मूल्य आणि महसूल यांचे गुणोत्तर 0 आहे. उपवर्गातील सरासरी 3.9 आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत बाजारभाव ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब उणे 1 पॉइंट. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $0 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्रीच्या निर्देशकांचे मूल्यांकन खराब -1 पॉइंट. सीमांतता 0% आहे. उपवर्गातील सरासरी उणे 95% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन टोलेट -0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा 1.024% आहे. जे बाजार भांडवल हिस्सा पेक्षा 1296% कमी आहे. संस्थेच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम $17,517 इतकी आहे.
आणि उपश्रेणीमध्ये $1,255,000. उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन पास करण्यायोग्य 0 गुण. प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम वजा आहे $1,460.9 उपवर्गासाठी सरासरी उणे $309 $2,000. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा 0.5 गुण. कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल 000 आहे. उपश्रेणीमध्ये $325,000. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यांकन टोलेट वजा 0.5 गुण. लहान व्यवहारांचे प्रमाण 7.6% आहे. उपवर्गासाठी सरासरी 9%. तांत्रिक निर्देशक 14 कंपनीसाठी 92% पातळी दर्शवते सेल्क्युइटी इंक. तर उपवर्गात रसी पातळी 14 अंदाजे 41% आहे. कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे $39.16 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत लक्ष्य अंदाजे $60.85 आहे. चला ऑर्डर टेबल पाहू, जे प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. ऑर्डर टेबलमध्ये या हंगामात माहिती आणि मूल्यमापनाच्या संदर्भ प्रणालीद्वारे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय आहेत. गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. मूल्यांकन परिणाम म्हणून सेल्क्युइटी इंक. स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे. प्रति शेअर $39.17 वर घसरणीवर व्यापार उघडा. करार खुला आहे कारण कंपनीचे मूल्यांकन किंमतीचा कल खूपच खराब आहे. कंपनीचे मूल्यांकन निकष वापरून केले जाते. किंमतीचा निर्देशांक 25.78 वर नफा घ्या. स्टॉप लॉस 52.56 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास मग ऑर्डर 31 ऑगस्ट 2025 रोजी ट्रेडिंगच्या शेवटी आपोआप बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी टिकर BYRN मुख्य खरेदी ऑर्डर होईल. मुख्य ऑर्डरवरील व्हिडिओ या चॅनेलवर आधीच प्रकाशित केला गेला आहे. जेव्हा ऑर्डरपैकी एक बंद असतो मुख्य किंवा संतुलित एक. दुसरी ऑर्डर अंतिम किंमतीवर निश्चित केली आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार. गुरु मार्केट्स.